आपल्याकडे भोजनदान आहे, एवढा मोठा काही कार्यक्रम नाही आहे, पण जेव्हा आपल्या स्टँडवरती आलो खेडेगावामध्ये, आपल्या अत्यंत छोटसच गाव आहे सोनडाळा गावामध्ये, खेडेगावामध्ये आम्ही आलो. खेडेगावात गेल्यानंतर फार हर्ष होतो, आनंद होतो, कारण आमचा जन्म ही खेड्यातच झालेला आहे. आम्ही काय धीरूभाई अंबानीच्या घरी जन्माला आलेलो नाहीये आणि तुम्ही काय त्यांच्या घरी जन्माला आले नाही. त्याच्यामुळं तर तुम्ही हे समता सैनिक दल, त्या लेझिम पथकामधल्या आपल्या सगळ्या मुली, महिला आणि श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका एवढ्या आतुरतेनं वाट पाहत होते पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये, आणि एवढी मोठी संख्या आणि एवढा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून मावत नव्हता, एवढा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती होता. तर एकदा कार्यक्रमाचे आयोजक मिलिंदजी, त्यांचा धोंडगे परिवार, तांबे परिवार आणि सर्व उपस्थितांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजून स्वतःचंही अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. मला वाटलं बा आता तुम्हाला भूक लागते की काय, भूक लागते का काय, म्हणून तुम्हाला मध्येच अगोदरच विचारलं की बोलू की नको, कारण विचार केला पाहिजे. आम्ही असे वरती बसलो भंतेजी असल्यामुळे, आम्ही भंतेजी नसतो तर आम्हाला असं खालीच बसावं लागलं असतं, परंतु भिक्षू असल्या कारणाने भगवंताने सांगितलं, गौरवास पात्र, आदरास पात्र, सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, अशा असंख्य गुणांनी युक्त भगवंताचा श्रावक संघ आहे. आणि म्हणून भगवंताच्या संघाचा गौरव केला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्यांना दान पुण्य केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. हे भगवंताचीच शिकवण असल्यामुळं आम्ही वरती बसलो, तुम्ही खाली बसले. मी मनोमन विचार करत होतो, काही काही माझ्या माता भगिनीचे, बाबांचे चेहरे पाहून काही माहित नाही बा, आता कोणाला वाटत असेल बापा ही आता कधी संपत्ती, आता नाही, आता तर खुलले बापा. पण वाटत असेल कोणाला काही डायबिटीज असेल, कोणाला बीपी असेल, तर तुमची काही जास्त परीक्षा घेणार नाही. परंतु या धोंगडे परिवाराचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. कारण असे कार्यक्रम धम्मदेसनेचे जर पंचक्रोशीमध्ये, गावखेड्यांमध्ये जर आयोजित केले आणि चांगल्या विद्वान, सिलवान, गुणवान, विनयधारी भिक्खूंना जर बोलवत राहिले लोक, भगवंताच्या काळातल्या सारखं किंवा आताही श्रीलंका, थायलंड मध्ये हे होते, तर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपले मुक्तिदाता आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला हे वैभव प्राप्त झालं आणि ज्यांच्यामुळे सर्वश्रेष्ठ असे 3 रत्न आपल्याला मिळाले, त्यांच्या संकल्पनेतील भारत बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही बघा. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की फक्त स्वतः पुरतं जगू नये, खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे, खाता खाता बटन दबलं की मरणे. काय केलं तर काहीच नाही. लग्न झालं होतं, नवरा बायको होते, 2-4 लेकरं झालेत, त्यांना शिकवलंय, त्यांना पोटा पाण्याला लावलंय, त्यांचे लग्न कार्य केलेत, नातवंडांना खेळवत होते, आणि एक दिवस बटन दबलं गेले. काही विहारात आले नाही, कधी समाजात आले नाही, कधी या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी झाले नाही, कधी योगदान दिलं नाही, आणि कधी घराच्या बाहेर लेकरालाही पडू दिलं नाही. बस बाल्या बाल्या, बाल्याची माय, बाल्याची बायको आणि बाल्याचं घरदार आपापल्या खोलीत. आम्ही बदल केला आता, कारण 10 बाय 10ची खोली कुठे राहिली. मोठमोठे महाल आले ना बाबासाहेबांच्या मुळे वाट्याला, आले का नाही. 10 बाय 10ची खोली आहे का आता बापा, पहाव तेवढा बंगला. आता हे पण पहा ना, यांचा बंगलाच आहे हा. अशोक चक्र, भगवान बुद्ध, बाबासाहेब घरावरती आहेत, आणि घरही चांगलं मोठं तिथपर्यंत आहे. आणि त्यामुळे गाव खेड्यातही घर तयार झाले. त्यामुळे काही लोक तुम्हाला सोडून बापा तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. परंतु काही लोक खरोखरच असे आहे, बाल्या, बाल्याची माय, बाल्याची बायकोन, बाल्याचे लेकर बाळ आपापल्या खोलीत, आणि समाज गेला म्हणते चुली. तुम्हाला पाठ झालं बापा, बरं झालं अशा धम्मदेसनेतलं काही पाठ व्हावं. सकाळीच एक आपल्या पुण्यावरून फोन आला, ते सांगत होते ताई आमची की ते लहान पोरगा आहे, मुलगा आहे, तर ते मुलगा भंतेजी म्हणे तुमची डायलॉग मारते म्हणे पोरग. म्हटलं कोणती. नाही बापा तुम्ही लय चांगले. आणि ते खरंच फोनवर बोलले बा, बारीक पोरगा एकदम. हो
आणि ते म्हणे तुम्ही नाही बाप्पा तुम्ही तर लय चांगले. मी म्हटलं बरं झालं बाबा हिरो हिरोईनचे डायलॉग नाही मारत भंतीजीचे डायलॉग मारते. काही लोक सांगतात तुमचीच भाषा बोलतात म्हणजे आमच्या घरात. मी म्हटलं चांगला हा पण एक धर्माचा संस्कार आहे. कारण ह्याच्यामुळे जर गोडी आणि आम्ही पण सांगतो बा आम्ही काय फार विद्वान नाही आहोत. आम्ही अल्पबुद्धीच आहोत. आमचा काय फार जास्त अभ्यास नाही आहे. त्रिपिटक फार मोठा आहे. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा फार मोठी आहे. त्याच्या पुढे आम्ही काहीच नाही आहोत. आम्ही लोकांना गोडी लावण्याचं काम करतो. बघा काय करतोय धम्माची गोडी लावण्याचं काम करतो. म्हणजे कोणी ध्यानी बनावं, कोणी सिलवान बनावं, कोणी उपवासाचं पालन करावं, कोणी दान पुण्य करत राहावं, कोणी विहारात जात राहावं, कोणी आपल्या घरी भंतेजींना बोलवावं. यासाठीची गोडी लावण्याचं तेवढं आम्ही काम करतो. आणि म्हणून लोकांना जर प्रवचनातले डायलॉग आवडत असतील आणि विशेष म्हणजे लेकरांनाही आवडत असतील तर आमची गाडी योग्य मार्गाने चालली याचा आम्हाला अभिमान आहे. बघा तुम्हाला सांगतो म्हणून स्वतः बद्दल आम्हाला प्राऊड फील होते. कारण आम्हाला आताच सांगितलं बघा आमचं बटन लवकर हे दबलं तर काही टेन्शन नाही आम्हाला. कारण समाधानाचा मृत्यू येईल. बाबासाहेबांचं फुकट खाऊन नाही चाललो. बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून असंख्य लोकांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचं परिवर्तन घडून गेलो याचा अमरतानाही आनंदच होईल. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा असे बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये उतरावेत यासाठीच्या या धम्मदेशना असतात. आणि म्हणून त्यांचं कौतुक आपण करतो. आता साधू साधू